आमचे हडपसरचे उमेदवार प्रशांतजी जगताप, पर्वतीच्या अश्विनीजी कदम, शिवाजीनगरचे दत्ता बहिरट, कसब्याचे रवींद्र धंगेकर असे सगळे उमेदवार एकत्रित येऊन आम्ही कॅन्टोन्मेंटचे रमेश बागवे दादा अशा सगळ्या उमेदवारांनी एकत्रित येऊन राज्यभरातल्या लोकांना आम्ही आवाहन करतो की जर तुम्ही महाविकास आघाडीला कौल दिला आहे तर महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देणाऱ्या त्या तमाम जनतेने या ईव्हीएम विरोधातल्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं। भविष्य काळात हे आंदोलन अधिक जास्त आम्ही तीव्र करू। आता अजून एक अर्धा पाऊण तासांनी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करू आणि राज्यभर हे आंदोलन नेण्यासाठी आणि हे आंदोलन देशव्यापी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असण्याची आम्ही शपथ घेऊ आणि 7 तारखेपासून पुन्हा आम्ही इथे आंदोलनाला नियमित आमची सुरुवात। टायमिंग साधलाय का महाविकास आघाडीने? एकीकडे शपथविधी होतोय, अमित शहा दिल्लीत पोहोचतायत, अरे काय करतोय तू? टायमिंग साधलाय म्हणण्यापेक्षा आम्हाला असं वाटतंय की त्यांनी मोक्याचा फायदा घेत खरं तर एकनाथ शिंदे यांचे रुसवे फुगवे सुद्धा एका अर्थाने एक ड्रामेबाजी चाललेली आहे। सगळ्या लोकांचं ईव्हीएम वरचं जे लक्ष आहे ते लक्ष हटवण्यासाठी जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मिलीभगतने दुसऱ्या फुगव्याचं नाटक करत आहेत। आम्ही आमची ईव्हीएमची लढाई मात्र कंटिन्युअसली चालू ठेवणार। एकनाथ शिंदेना आता शेवटी कुठलंच म्हणजे उपमुख्यमंत्री पद घ्यायला तयार झालेत, रुसवा निघाला त्यांचा। बाकी आमदारांनी विनंती केली की आम्ही कुणीच घेणार नाही, तुम्ही नाही घेतलं तर। आता ते घेत आहेत। जी लोक 20-20 वर्ष ठाकरे कुटुंबाने दिल्यावर त्यांच्याशी गद्दारी करू शकतात, ती 2.5 वर्षातल्या एकनाथ शिंदेमुळे समाधानी होणार आहेत का? हे सगळं बोलण्यासाठीच्या गोष्टी आहेत। मुळात हे सगळेच लोक आज जर कुणी उदय सामंतांना सांगितलं की तुम्हाला उपमुख्यमंत्री करतो तर 1 मिनिटात एकनाथ शिंदेची सुद्धा गद्दारी करतील। त्यामुळे या बोलण्याला काहीच अर्थ नाही। ईव्हीएम वरचं लक्ष हटवण्यासाठी हे केलं जातंय। दुसरीकडे अजितदादा गटाने एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर 0वर आणून सोडलेली आहे। गृह खातं तर नाहीच नाही, पण ऊर्जा नगर विकास सुद्धा मिळण्याची जिथे मारामार आहे अशा लोकांच्या बद्दल की ज्यांना फक्त खात्यांचं पडलेलं आहे, महाराष्ट्रातल्या जनतेचं नाही, त्यांच्यावर आम्ही काय बोलू?